चरण सुरासुरमणुसिन्धवन्दितं दोदगायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकटारम् शेषे पुनतीर्थयरे ससौवसेते विशोधताभाय समणेयनानदन्तण चरित्र तव वीर्याय ते सौवे समगं पतेगमेव पतेयं वन्दामि यमतन्ते अरन्ते मानुषे केते इच्छारन्ताणं सिद्धाणं तानमगणराणम् अजावयवगानं सावणं चैव संवेतिं विशोधदंसन नाणपर्णातमं समासेय्य उवतं पयामि सम्मं यत्तो निर्वाणं सम्पत्ति। गाथा नंबर 37 गाथा पाठ। तत्काले वसौवे तत्सबोधाय पज्जयातातिं वर्तन्ते तेनानि विशेषदोदौवजादीनम्। आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन सार नामक ग्रंथ। या प्रवचन सार ग्रंथामध्ये कुंद भगवान ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार प्रथम आहे। त्या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये आचार्य भगवान सर्व जीवाचा स्वभाव एक ज्ञान मात्र, उपयोग मात्र, चैतन्य मात्र, जाणणे मात्र हा एक स्वभाव आहे। त्याच्यामध्ये एका समयामध्ये सर्व द्रव्यगुण पर्यायाला युगपत पाहणे आणि जाणणे हा सर्व जीवाचा अधिकार आहे। अनादि अनिधन त्या अधिकाराला अन्य शरीर इंद्रिया पदार्थ प्रकाश गुरु शास्त्र कर्माचा क्षोभम याची अपेक्षा नाही। जसं सूर्य संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करण्यासाठी अन्य कोणत्याही पदार्थाची अपेक्षा ठेवत नाही, कारण तो स्वयं प्रकाशमान असल्यामुळे
तसं आचार्य आपल्याला स्वभावाची ओळख करून देतात. आणि हा स्वभाव प्रत्येक जीवाचा असताना सुद्धा प्रत्येक जीव मिथ्या दृष्टी अज्ञानी जीवाला आणि सम्यक दृष्टी जीवाला दोघांनाही संबोधन करतात. मिथ्या दृष्टीला अशा द्रव्य स्वभावाचे ज्ञान करून, श्रद्धान करून, अनुचरण करून पर्यायामध्ये तो सम्यक दर्शन प्राप्त करावा. त्यासाठी मिथ्या दृष्टी जीवाला मुख्य रूपाने उपदेश आहे. आणि जे सम्यक दृष्टी आहेत त्यांना ज्ञान, श्रद्धा, अनुचरण आहे. पण वारंवार अशा स्वभावामध्ये स्थिर राहण्यासाठी सम्यक दृष्टी जीवाला पर्यायामध्ये केवळ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आचार्य स्वभावाची ओळख करून देतात. त्यामध्ये मागटल्या 36 गाथेमध्ये ज्ञान करणे नेय काय आहे याचं स्वरूप सांगितलं होतं. त्यामध्ये जो जाणतो तो ज्ञान आहे आणि जाणवेत येणारे पदार्थ पर आहे ते नेय आहे. जाणणारा जीव ज्ञान स्वरूप तोही उत्पादने द्रव्य स्वरूप आहे आणि जाणवेत येणारे परद्रव्य तेही उत्पादने द्रव्य स्वरूप आहे. या दोहोंची सत्ता अनादि अनिधन स्वयंसिद्ध आपल्या स्वचतुष्ट्याने अबाधित आहे, अबाधित राहणार आहे आणि पूर्वीही अबाधित होते. असं असताना सुद्धा ज्ञेय ज्ञानाला आपला आकार समर्पित करतात. ज्ञान त्यांना जाणतो. अशा प्रकारे ज्ञेय आणि न्यायाचा संबंध आहे. आणि असं असताना सुद्धा ज्ञानच कथनचित ज्ञानाकार रूपाने परिणमन करत आणि ज्ञानच कथनचित नियाकार रूपाने परिणमन करत. ज्ञान आपला कारण ज्ञानाकार स्वभावाला न सोडता तेच कारण ज्ञान कथनचित कार्यरूपाने नियाकार रूपाने परिणमन होत. म्हणून कथनचित कारण आणि कार्य एकच आहे, भिन्न नाही. जसं सुवर्ण स्वयं आपला कारण स्वभावाला न सोडता सुवर्ण द्रव्य कडे कुंडल आदी अवस्थेला प्राप्त होतो. सुवर्णकार कडे कुंडल आदी अवस्थेला प्राप्त होत नाही. याप्रमाणे आणि कथनचित सुवर्णामधून कडे कुंडल आदी लॉकेट आदी अवस्था या सुवर्णकाराच्या निमित्तातच तयार होतात. म्हणून कोण निमित्त आहे, निमित्ताचं ज्ञान करून देण्यासाठी आणि कोण निमित्त नाही याचं ज्ञान करून देण्यासाठी सुवर्णकारच निमित्त आहे. कुंभार आदी अन्य जेवढे आहेत कलाकार ते निमित्त नाही.
निमित्ताचं ज्ञान करून देण्यासाठी आणि कोण निमित्त नाही याचं ज्ञान करून देण्यासाठी निमित्ताचं ज्ञान करून दिलं जातं. पण निमित्त उपादांमध्ये प्रवेश करत नाही आणि उपादांमध्ये प्रवेश करून सुवर्णामध्ये कडे कुंडल आदी अवस्था धारण करत नाही. आणि निमित्ताच्या सद्भावामध्ये उपादान सुवर्णाचा आपल्या स्वतःच्या अंतरंगामधून कडे कुंडल आदी अवस्था धारण करतो. अशी उपादानाची शक्ती आहे. आणि व्याकरणमध्ये षटकारकामध्ये एक उपादान आहे. कर्ता कर्म करण अपादान संप्रदान अधिकरण. मग स्वतःच्या अधिकरणाच्या द्वारे जो देतो तो अधिकरण आहे. अशा प्रकारे मागतल्या 36 गाथेमध्ये सांगितल्यानंतर आता 37 नंबर गाथा आहे. या 37 नंबर गाथेला अमृतचंद्र आचार्य शीर्षक देतात, अब ऐसा उद्योत करते हैं कि द्रव्यों की अतीत और अनागत पर्याय भी तात्कालिक पर्यायों की भांति पृथक रूप से ज्ञान में वर्तती है. मग शंकाकाराने शंका मांडते. तुम्ही मागच्या गाथेमध्ये सांगितलं जे द्रव्य आहे, द्रव्य कसं आहे की हा समसाधन म्हणजे त्रिकालवर्ती अनंत पर्यायाने युक्त आहे किंवा उत्पादने द्रव्य स्वरूप आहे किंवा गुण पर्याय स्वरूप आहे. मग असं जे द्रव्य आहे त्यामध्ये त्रिकालवर्ती पर्यायाच्या समूहाला तुम्ही द्रव्य म्हणता. जी एक वर्तमान पर्याय विद्यमान आहे, भविष्याच्या अनंत पर्याय उत्पन्न होणार आहे आणि भूतकाळातल्या अनंत पर्याय नष्ट झालेल्या आहेत. म्हणणार नष्ट, अनुत्पन्न आणि उत्पन्न. उत्पन्न म्हणजे वर्तमान मध्ये आहे, नष्ट म्हणजे भूतकाळातून संपलेल्या आहेत आणि अनुत्पन्न आता वर्तमान मध्ये नाही, भविष्य काळामध्ये उत्पन्न होणार आहेत. मग द्रव्याची एका वेळेला एकच पर्याय असते. द्रव्याच्या अपेक्षेने, अभिनयाच्या अपेक्षेने द्रव्य एका वेळेला एक पर्यायालाच धारण करतो आणि भेदनयाच्या अपेक्षेने द्रव्यामध्ये अनंत गुण आहे आणि त्या अनंत गुणाच्या भेदनयाच्या अपेक्षेने अनंत गुणांच्या अनंत पर्याय एका वेळेला आहेत. मग अनंत गुणाच्या अनंत पर्याय एका वेळेला वर्तमान मध्ये आहेत भेदनयाने, आणि त्याच ठिकाणी अभेदनयाने द्रव्याच्या अपेक्षेने एक पर्याय आहे. मग आता इथे अनंत गुणाच्या अनंत पर्याय वर्तमान मध्ये आहेत. अनंत पर्याय भूतकाळामध्ये नष्ट होऊन गेला
आणि अनंत गुणाच्या अनंत पर्याय ज्ञानाने भविष्य काळामध्ये अनंत पर्याय उत्पन्न होणार आहेत. असं भेद ज्ञानाला गौण करून अभेद ज्ञानाला मुख्य करतात. आर्थिक रूपाने, मुख्य रूपाने आणि अनंत गुणाच्या अनंत पर्याय याला अभिप्रायामध्ये गौण ठेवून जेव्हा कथन केलं जातं तेव्हा शिष्य म्हणतो की वर्तमानाची एक पर्याय आहे द्रव्याची, भूतकाळामध्ये अनंत पर्यायहून नष्ट झाल्या आणि भविष्य काळामध्ये अनंत पर्याय उत्पन्न होणार आहेत. मग व्यक्ततेच्या अपेक्षेने एका वेळेला एकच पर्याय व्यक्त आहे आणि भूत आणि भविष्य पर्याय, अतीत आणि अनागत पर्याय विद्यमान नाहीत. मग ते केवळ ज्ञानी जाणतील का? एक प्रश्न. दुसरं सांगितलं भूतकाळातल्या पर्याय नष्ट होऊन गेलेल्या आहेत, त्या आता नाहीत आणि भविष्याचा पर्याय उत्पन्न होणार आहे आणि वर्तमानाची एक पर्याय आहे. अशा तीन कालाच्या पर्याय त्या द्रव्यामध्ये आहेत. नष्ट झालेल्याही पर्याय, वर्तमानाचेही पर्याय आणि भविष्यातल्याही पर्याय. मग अशा आहेत. मग ते आता द्रव्यामध्ये एकमेक आहे. मग त्याला सर्व तिन्ही काळातल्या पर्यायाला ते अनंत भगवान, अतीत आणि अनागत म्हणजे जे होणार आहे ज्या होऊन गेल्या आणि तात्कालिक म्हणजे वर्तमानातले पर्याय. मग वर्तमानातली पर्याय प्रगट आहे, ती जशी प्रत्यक्ष आहे तसं भूत आणि भविष्यातल्या अनंत पर्याय ज्या आहेत असे तात्कालिक वर्तमान, अनागत भविष्य, अतीत भूत अशा ह्या तीन कालातील पर्याय वर्तमानाची पर्याय तात्कालिक रूपाने वर्तमान रूपाने प्रत्यक्ष स्पष्ट जाणतात. मग त्याचप्रमाणे ते अनंत भगवान भूत आणि भविष्य काळातील पर्यायाला एक म्हणून जाणतात का, अशी शंकाकाराने शंका मांडली. आणि मग तिथे आपण सांगले की अतीत, अनागत आणि तात्कालिक वर्तमान पर्यायावरती तात्कालिक आहे, तसेच त्रिकालवर्ती पर्यायांना वर्तमान पर्यायाप्रमाणे पृथक पृथक रूपाने काय आहे ज्ञानामध्ये वर्तती है. जे ज्ञेयाचे त्रिकालवर्ती पर्याय द्रव्यामध्ये विद्यमान आहेत आणि वर्तमान पर्याय जशी एक विद्यमान आहे तात्कालिक, तशा त्रिकालवर्ती पर्याय ज्ञानामध्ये वर्ततात, जे ज्ञानामध्ये प्रतिबिंबित आहे. मग ती
ते केवल ज्ञान अतीत अनागत सर्व पर्यायानं तात्कालिक म्हणजे वर्तमान प्रमाणे प्रत्यक्ष जाणतं आणि जाणत असताना संकर व्यतिकर दोषाने रहित जाणतं. वर्तमानला वर्तमान म्हणून, भूतला भूत म्हणून आणि भविष्याला भविष्य म्हणून असं जाणत असताना त्या ज्ञानामध्ये वर्तमानाच्या जसे साक्षात आहेत तशा त्रिकालवर्ती पर्याय सुद्धा ज्ञानामध्ये पृथक रूपाने प्रतिबिंबित होतात. आणि ते ज्ञान त्याला काय करतं, पृथक रूपाने जाणतं. प्रत्येक वर्तमानाच्या केवल ज्ञानाच्या पर्यायामध्ये हे कार्य त्या ठिकाणी होतं. अशी प्रत्येक जीवाच्या ज्ञानाची शक्ती त्रिकालवर्ती अनंत पर्यायाने युक्त पदार्थाला आणि त्रिकालवर्ती भूत भविष्य पर्यायाला वर्तमान पर्यायाला तिघाला इतकं जाणून भिन्न भिन्न जाणणे आहे. एक रूपाने जाणत नाही किंवा सर्वांना एकाला दुसऱ्यामध्ये मिसळत नाही. अशी जी ज्ञानाची समृद्धी आहे त्याचं या ठिकाणी आचार्य स्पष्टीकरण करत आहे. गाथा नंबर 37 अन्वयार्थ. उन जीवादी द्रव्य जातियों की समस्त विद्यमान और अविद्यमान पर्याय तात्कालिक वर्तमान पर्यायों की भांति विशिष्टता पूर्वक अपने अपने भिन्न भिन्न स्वरूप में ज्ञान में वर्तती है. उन जीवादी द्रव्य जातियों की, उन जे केवली भगवंताला सोडून जे अन्य 6 जातीचे द्रव्य आहेत, जाती अपेक्षेने त्यांच्या सर्व जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल जाती अपेक्षेने हे 6 द्रव्य भेदाच्या अपेक्षेने जीव अनंत, जीवाच्या अनंत पट पुद्गल, धर्मद्रव्य एक, अधर्मद्रव्य एक, आकाश द्रव्य एक आणि कालानु असंख्यात असे त्या 6 जातीच्या द्रव्याच्या समस्त पर्याय पूर्ण शब्दाचा अर्थ एक तो झाला. कधी ऊन शब्दाचा अर्थ कमी होतो, हिंदीमध्ये 29, 49 एक कम होतो. कधी मराठीमध्ये ऊन शब्दाचा अर्थ ऊन होतो, कधी ऊन शब्दाचा अर्थ ऊनी वस्त्र, थंडीमध्ये गरम वस्त्र. म्हणजे ऊन शब्दाचा अर्थ 2 पद्धतीने दाखवला. एक त्या अनंताच्या जीवाहून भिन्न असणारे 6 द्रव्य, त्यांच्या समस्त पर्याय विद्यमान अविद्यमान एक अर्थ झाला. ऊन म्हणजे ते अनंत भगवान स्वतः
त्यांच्या पण द्रव्याच्या त्रिकालवरती विद्यमान अविद्यमान पर्याय. कोण म्हणेल ते अनंत भगवंताचे केवल ज्ञान. विश्वातील 6 द्रव्याच्या त्रिकालवरती पर्यायानं प्रत्येकानं विशिष्टतापूर्वक भिन्न भिन्न रूपाने दुसऱ्यांना जाणत. मग आपल्या द्रव्याच्या त्रिकालवरती अनंत पर्यायाला भिन्न भिन्न रूपाने जाणत नाही का? म्हणून ऊन शब्दाचा अर्थ एक नेयाच्या अपेक्षेने पण दाखवला आणि ऊन शब्दाचा अर्थ ते अनंत परमात्मा जे आहे तेही द्रव्य आहे आणि त्यांच्याही द्रव्याच्या वर्तमानातील अनंत अवस्था आहे. भूतकाळातल्या निगोदापासून अनंत अवस्थेपर्यंत होणाऱ्या अनंत पर्याय आणि अनंताची वर्तमानाची अनंत पर्याय आणि ही अनंत पर्याय किती काळापर्यंत राहणार आहे. त्या अनंत पर्यायानंतर भावी काळाची सिद्ध पर्याय. मग ती सिद्ध पर्याय अनंत कालापर्यंत राहणार. असं वर्तमानाची अनंत अवस्था, भविष्याची सिद्ध अवस्था आणि भूतकाळातली छद्मस्त अवस्था अशा त्यांच्याही द्रव्याच्या सर्व पर्याय विद्यमान आता अनंत अवस्था आहे. अविद्यमान मध्ये भविष्यात प्राप्त होणारी सिद्ध अवस्था आणि पूर्वीची छद्मस्त अवस्था. अविद्यमान मध्ये भूत भविष्याला घेतलं आणि विद्यमान मध्ये अनंत अवस्थेला घेतलं. मग अशी ती केवल ज्ञान पर्याय सहित जीव काय करतो? स्व आणि पर दोघांच्या समस्त विद्यमान अविद्यमान पर्याय आणि ते कसे? तात्कालिक वर्तमान पर्यायाची भांती. जशी तात्कालिक वर्तमान पर्याय प्रत्यक्ष रूपाने भातीत होते, जाणवेत येते, तशा भूत आणि भविष्यातल्या सर्व द्रव्याच्या आणि स्वद्रव्याच्या संपूर्ण पर्याय वर्तमान पर्याय रूपाने जे वर्तमान प्रत्यक्ष रूपाने काय करतात? विशिष्टतापूर्वक जे वर्तमानला वर्तमान, भूतला भूत आणि भविष्याला भविष्य असं आपल्या आपल्या काही द्रव्याच्या आपल्या द्रव्याच्या भिन्न भिन्न स्वरूपाने ज्ञानामध्ये वर्तन करतात. त्या केवळ ज्ञानामध्ये हे संपूर्ण संपूर्ण स्वद्रव्याच्या पर्याय वर्तन करतात, म्हणजे ज्ञानामध्ये स्थित आहेत आणि ज्ञानामध्ये स्थित आहेत भिन्न भिन्न रूपाने. म्हणून ज्ञान त्याला भिन्न भिन्न रूपाने जाणत. म्हणजे प्रत्येकाला भिन्न भिन्न रूपाने जाणत. म्हणजे असं नेयामध्ये स्वतंत्रता आहे, त्रिकालवरती पर्याय आणि त्या त्रिकालवरती पर्याय नेयामध्ये द्रव्यामध्ये कसे आहेत? प्रगतच आहेत. कोण म्हणेल
वर्तमान पर्याय प्रगत आहे, आता भूत पर्याय नष्ट झाली, ती प्रगत नाही, आणि भविष्य काळातली पर्याय प्रगत नाही. मग द्रव्यामध्ये एका वेळेला एक पर्याय आहे. द्रव्यामध्ये त्रिकालवर्ती अनंत पर्याय आहे, पण प्रगत एका वेळेला एकच आहे. मग ते केवळ ज्ञानी एक वर्तमानाला जाणते, भूत आणि भविष्याला जाणणार नाही. अशी कोणाची शंकाकाराची शंका असेल त्याला उत्तर दिलं. कोणी शंकाकार शंका मांडेल की ज्या भविष्य काळातल्या पर्याय आणि अभिव्यक्त झाल्या नाहीत, प्रगट झाले नाही, त्यांना केवळ ज्ञान जाणणार नाही. पण वर्तमानातील पर्याय प्रगट आहे आणि भूतकाळातल्या पर्याय प्रगट होऊन गेलेल्या आहेत, म्हणजे झालेल्या आहेत. मग वर्तमानातली झालेली आणि भूतकाळातल्या झालेल्या एवढ्यालाच ते केवळ ज्ञान जाणेल. आणि ते भविष्य काळामध्ये उत्पन्न झाल्या नाही त्याला केवळ ज्ञान जाणणार नाही. अशा जीवाला सुद्धा आचार्यांनी या गाथेमध्ये उत्तर दिलेलं आहे. दुसऱ्या जीवाला, तिसरा जीव आहे तो म्हणतो त्याचा भूतकाळातल्या पर्याय उत्पन्न होऊन नष्ट झालेले आहे, पण आता भविष्यातल्या पर्याय उत्पन्न होणार आहेत. म्हणून सर्वज्ञ भगवान वर्तमान काळातील एक पर्याय आणि भविष्यातल्या अनंत प्रगट होणाऱ्या पर्यायाला जाणतील, भूतला जाणणार नाही. तर अशा तीन प्रकारच्या शिष्यांना संबोधन करण्यासाठी आचार्य या गाथेच्या माध्यमातून सांगितलं. प्रत्येक द्रव्यामध्ये त्रिकालवर्ती पर्याय विद्यमान आहेत. भलेही एक अपेक्षेने सांगितलं जातं की ज्याप्रमाणे समुद्र आहे, समुद्रामध्ये एक लाट उत्पन्न झाली, ज्या क्षेत्रामधून उत्पन्न होणार आहे तिथून समुद्रामध्ये लाट उत्पन्न झाली, आणि ती लाट उत्पन्न होऊन समुद्रामध्ये ती लाट आहे, आणि ती लाट वाहत वाहत समुद्रामधून किनाऱ्याला आलेली आहे. आणि किनाऱ्याला आल्यानंतर ती लाट समाप्त होते. मग ती किनाऱ्याला नंतर ती लाट समाप्त झाल्यानंतर ती लाट राहत नाही, जल राहत. म्हणजे ती पर्याय द्रव्यांमधून उत्पन्न झाली, पर्याय काही काळ राहिली आणि ती पर्याय नष्ट झाली, म्हणजे द्रव्यरूप झाली. आता ती पर्याय नाही, असंही आचार्य कथनचित कथन करतात. मग ज्या पर्याय समुद्रामध्ये लाटोपाडी उत्पन्न होऊन गेल्या ते आता जलमय झालेल्या आहेत, त्याला आता केवली भगवान जाणणार नाही, पण पुढच्या उत्पन्न होणाऱ्याला जाणतील.
अशा 3 प्रकारच्या शंका धारण करणाऱ्या जीवाला आचार्य उत्तर देतात. म्हणून सांगितलं आचार्य की त्या द्रव्याच्या त्रिकाणवरती पर्याय द्रव्यामध्ये प्रगट आहेत आणि द्रव्यामध्ये प्रगट आहे म्हणून ते द्रव्य आपल्या त्रिकाणवरती पर्यायाने सहित केवल ज्ञानामध्ये त्या सगळे वर्तन करतात म्हणजे प्रतिबिंबित होतात. मग द्रव्यामध्ये आहे केवल ज्ञानामध्ये प्रतिबिंबित होतात आणि ते केवल ज्ञान काय करतं, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे प्रत्येक द्रव्य विशिष्ट म्हणजे विशेष म्हणजे भिन्न भिन्न आहेत. आपल्या आपल्या आत्मभूत लक्षणांच्या द्वारे भिन्न भिन्न आहे. मग ते प्रत्येक द्रव्य भिन्न भिन्न रूपाने काय करतात, त्या ज्ञानामध्ये वर्तन करतात जे प्रतिबिंबित आहे. त्या ज्ञानाने नेयाला आपला आकार सोपवलेला आहे आणि ते ज्ञान नेयापाशी जात नाही, नेय ज्ञानापाशी जात नाही, पण नेय ज्ञानाला आपला आकार समर्पित करतात आणि त्या नेयाने ज्ञानाला आकार समर्पित केल्यामुळे त्या ज्ञानामध्ये वर्तन करतात. स्वच्छत्व शक्तीच्या द्वारे झळकतात, दर्शन शक्तीच्या द्वारे पाहतात आणि ज्ञान शक्तीच्या द्वारे जाणतात. आता इथे जाणतं म्हणत असताना ज्ञानाचं जसं कथन आहे तसं त्याच वेळेला केवली भगवंतामध्ये केवल दर्शन आणि केवल ज्ञान दोन्हीच्या पर्यायी रूपात एकाच वेळेला आहेत. सद्मस्त जीवाना पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी आणि सद्मस्ताला पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी दर्शन उपयोगपूर्वक ज्ञान उपयोग होतो. म्हणजे सद्मस्तांना दर्शन उपयोगानंतर ज्ञान उपयोग होतो. कारण शौक्षणिक आहे, गुणयुक्त आहे. गुणयुक्त असताना सुद्धा सद्मस्तांना दर्शन उपयोग पूर्वक ज्ञान उपयोग होतो. जे पहिल्यांदा दर्शन उपयोग होतो आणि नंतर ज्ञान उपयोग होतो. तसं अनंत परमात्मानं 4 घाती कर्माच्या अभावाचं निमित्त असताना त्या आत्म्यामध्ये केवल दर्शन आणि केवल ज्ञान गुण स्वभाव असल्यामुळे त्यांची केवल दर्शनाची पर्याय आणि त्यांची केवल ज्ञानाची पर्याय विभूत कार्य करते. मग केवल दर्शनाच्या द्वारे अनंत द्रव्य अनंत गुण त्यांच्या त्रिकाणवरती अनंत पर्यायाला सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य रूपाने अनंत दर्शन अवलोकन करते.
आणि त्या सामान्य विशेषात्मक अनंत पदार्थांना केवळ ज्ञान पर्याय सामान्य विशेष रूपाने निर्णय करते. जे छद्मस्थामध्ये दर्शन ज्ञानाचा क्रम आहे आणि केवलीमध्ये दर्शन आणि ज्ञान युगपत आहे. मग ते कोणी म्हणेल ज्ञानामध्ये वर्तन करतात, मग तिथे अवलोकन करतात असं कुठं सांगितलं? मग ज्ञानाची चर्चा केली, दर्शनाची नाही. मग आचार्य काय सांगतात? जसं पंचपरमेष्ठी आहे, त्या पंचपरमेष्ठीमध्ये नमो लोये सव्व सावून सव्व शब्द शेवटी आला, अंतदीपक. मग सव्व शब्द शेवटी आला तर ते सर्व परमेश्वरासाठी लावून घ्या. मग म्हणताना म्हणा नमो लोये सव्व अर्हंतानं, नमो लोये सव्व सिद्धानं, नमो लोये सव्व आचार्यानं, नमो लोये सव्व वैचायानं, नमो लोये सव्व तावनं. हा सर्व शब्द प्रत्येक त्याला लावून म्हटलं तरी काही बाधा नाही, आणि अंतदीपक म्हणून घेतलं तरी तो सर्वांसाठी अध्यारूत आहे. मग कसं या ठिकाणी ज्ञान सांगत असताना दर्शनाची चर्चा आलेलीच आहे. जी केवळ ज्ञानाची चर्चा आहे तिथे केवळ दर्शन त्यावेळेला आहे, कारण अवलोकन केल्याशिवाय ज्ञान जाणत नाही. पण ही चर्चा काय आहे? त्रिकालवरती पर्यायाने सहित अनंत द्रव्याचा पर्याय केवळ ज्ञानामध्ये वर्तन करतात, म्हणजे ज्ञानामध्ये आहेत. ज्ञानाला तिकडे जाण्याची कुठेही आवश्यकता नाही. म्हणून इथे विषयाचं महत्व नाही. विषयामध्ये तर त्रिकालवरती अनंत पर्याय युगपत आहे, पण तो विषय त्रिकालवरती पर्याय विषय आपल्या स्वतःचा निर्णय करत नाही. त्या त्रिकालवरती पर्यायाने सहित विचित्रणाने विशिष्टतापूर्वक असणारे भिन्न भिन्न द्रव्य या केवळ ज्ञानामध्ये झळकलेले आहे. त्या केवळ ज्ञानाच्या शक्तीचं स्वभावाचं महात्म्य दाखवायचं आहे, विषयाचं महात्म्य दाखवायचं नाही. म्हणजे ज्ञानाचा अधिकार काय आहे, जीवाच्या स्वच्छत्व शक्तीचा अधिकार काय आहे, दर्शन शक्तीचा अधिकार काय आहे, ज्ञान शक्तीचा अधिकार काय आहे, श्रद्धा शक्तीचा अधिकार काय आहे, चारित्र्य शक्तीचा अधिकार काय आहे, सुख शक्तीचा अधिकार काय आहे, वीर शक्तीचा अधिकार काय आहे. अशा प्रत्येक गुणाच्या शक्तीचा स्वतंत्र अधिकार आणि अशा अनंत शक्तीला धारण करणारा द्रव्याचा अधिकार. म्हणजे इथे एकामध्ये अनेकाची चर्चा आपोआप आहे, नाही असं नाही. म्हणून ते ज्ञानामध्ये वर्तन करतात, म्हणजे प्रतिबिंबित आहे भिन्न भिन्न रूपाने. नेयाची त्रिकालवरती विद्यमान अविद्यमान त्यांच्यामध्ये आहे,
आणि त्यांच्यामध्ये भिन्नता आहे, द्रव्याची भिन्नता आहे, त्यांच्या अतीत अनागत विद्यमान अविद्यमानाची भिन्नता आहे. म्हणून त्यांची स्वतंत्र भिन्नता आहे. प्रत्येकाचे स्वचतुष्टय स्वतंत्र आहेत आणि असे प्रत्येकाने आपल्या स्वचतुष्टयाला अबाधित ठेवून परचतुष्टय रूपाने न राहता हे विश्व निराकार आहे आणि त्या निराकाराने ज्ञानाला ते समर्पित केलेलं आहे आणि ते ज्ञानामध्ये वर्तन करतात. म्हणून त्या ज्ञानाचं सामर्थ्य त्रिकालवरती जीवादी सहद्रव्याच्या त्रिकालवरती विद्यमान अविद्यमान नष्ट अनुत्पन्न वर्तमान या सर्व पर्यायाला युगपत जाणण्याची शक्ती प्रत्येक जीवाची कार्य करत आहे. प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. असं ते केवलीच्या ज्ञानामध्ये स्वतःच्या आणि अन्य द्रव्याच्या सर्व पर्यायाला वेगळे वेगळे भूत भविष्य रूपाने भिन्न भिन्न रूपाने जाणून सर्वांना वर्तमानाच्या पर्यायाला जसं प्रत्यक्ष जाणतात तसं भविष्य आणि भूतकाळातल्या पर्यायाला सुद्धा वर्तमान प्रमाणे प्रत्यक्ष जाणतात. म्हणून अशी शक्ती त्या एक जीवामध्ये पर्यायामध्ये प्रगट झालेली आहे. कार्याची शक्ती प्रगट झालेली आहे. तर प्रत्येक जीवाच्या कारणामध्ये ही शक्ती आत्ता सर्वांमध्ये विद्यमान आहे. आणि ज्याने अशा कारणाला लक्ष्य करून सम्यदृष्टी झाले, अशा कारणामध्ये स्थित राहिले, त्यांच्या कार्यामध्ये स्वयं प्रगट झाले. आणि प्रत्येकाच्या कारणामध्ये ही शक्ती प्रगट असताना काही जीवाने आपल्या कार्यरूप अल्पज्ञ पर्यायाकडे पाहिले म्हणून त्यांनाही प्रगट झाली नाही. काही जीवाने कार्य परमात्मा त्यांच्याकडे पाहिले त्यांनाही प्रगट झाली नाही. जे आपल्या स्वतःच्या अल्पज्ञ पर्यायाला लक्ष्य करतात, दुसऱ्याच्या सर्वज्ञ पर्यायाला लक्ष्य करतात, त्यांच्या पर्यायामध्ये ही कार्यरूप शक्ती प्रगट होत नाही. तिसरा जीव आपल्या चतुर्थ पर्यायाला लक्ष करत नाही, दुसऱ्याच्या सर्वज्ञ पर्यायाला लक्ष करत नाही आणि आपल्या भावी काळाच्या कार्य पर्यायाला लक्ष करतो. मग भावी काळाच्या कार्य पर्यायाला लक्ष करणाऱ्या जीवाला सुद्धा हे कार्यामध्ये प्रगट होत नाही. मग ज्याने आपल्या स्वतःच्या कारणरूप शक्तीमध्ये जे जीव स्थित राहिले त्यांच्या कार्यामध्ये प्रगट होते. आपणाला कुठेही नेयाकडे जाण्याची आवश्यकता नाही. नेयाकडे जाणे राग आहे आणि रागामुळे वित्राग होत नाही आणि वित्राग जाण्याशिवाय सर्वज्ञ होत नाही. म्हणून पहिले वित्राग
नंतर सर्वज्ञ आणि नंतर हितोपदेशी. जी पहिले ज्ञानामधला राग तोडा. अनेक ज्ञानाला अनेक ध्येयावरती परिभ्रमण करण्याचा राग हा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही सर्वज्ञ होत नाही. आणि जोपर्यंत सर्वज्ञ होत नाही, सर्व जाणत नाही, तोपर्यंत पूर्ण हिताचा उपदेश तुम्ही देऊ शकत नाही. आणि या ठिकाणी आचार्यांनी त्यांच्या कार्यावरून त्यांच्या कारणामध्ये शक्ती आहे, पण कारणामध्ये शक्ती असल्याशिवाय कार्यामध्ये अभिव्यक्ती होत नाही. आणि कारण सर्वांचे समानच असतात. कारणामध्ये कोणाच्याही कारणाच्या शक्तीमध्ये कमी जास्त असतात नाही. एक सामान्य शेतकरी आहे, त्यांनी वर्षाला अर्धा तोळा सोना घेऊन 20 वर्षामध्ये 10 तोळे सोने घेतले. आणि कोंडेकर साहेबांनी एकदमच 10 तोळे सोने घेतले आणि 10 तोळे सोने घेऊन त्याच्यामध्ये बिलवर पाटल्या, अलंकार 10 तोळ्याच्या केल्या. आणि त्या गरीब शेतकऱ्याने 20 वर्षामध्ये 10 तोळे सोने घेतले, पण त्याने तसंच सोनं ठेवल्या अंगठ्या, त्याने पाटल्या बिलवर केल्या नाही. मग त्यांनी केले नाही, कार्यरूपाने बिलवर पाटल्या केले नाही, म्हणून त्याच्या सुवर्णामध्ये कार्यरूप शक्ती नाही असं नाही. त्याच्याही कारणामध्ये शक्ती आहे, कार्य न होता सुद्धा. आणि ज्याने कार्यरूपाने प्रगट केले त्याच्याही कारणामध्ये शक्ती होती. मग शक्ती तर सर्वांपाशी समान आहे कारणरूप द्रव्याची, पण जो कारणरूप अनंत द्रव्याच्या शक्तीला अभेद रूपाने ज्याने जाणले, अनुभव केले, त्याचाच कार्यामध्ये प्रगट होतात. आणि कारणामध्ये शक्ती असताना कारणाचं ध्यान करत नाही, कार्याचं अल्प पूर्ण आणि आपल्या भावी कार्य करणाऱ्या जीवाला ती शक्ती प्रगट होत नाही. जे आपल्याही ज्ञानामध्ये आत्ता ही सर्व नियाकार आपल्याला संपूर्ण त्यांचा त्रिकालवरती पर्यायाने सहित नियाकार समर्पण करत आहेत. पण आपण आपलं ज्ञान इंद्रिय प्रसादे गुरुशास्त्र पर नियाकार परिणत करत असल्यामुळे ती आपल्यामध्ये शक्ती प्रगट झालेली नाही. ते सामर्थ्य आपल्याकडे पण आत्ता आहे. असे कारणाची शक्तीचा निर्णय करा आणि कारणाच्या शक्तीचा निर्णय करून कार्यामध्ये प्रगट करण्यासाठी कारणाला विषय करा. तर एक दिवस कार्यामध्ये ती शक्ती प्रगट होणार आहे. आणि ती शक्ती प्रगट झाली की आकार आत्ताही तुम्हाला संपूर्ण आकार समर्पण करतात आणि त्यावेळेलाही संपूर्ण आकारच समर्पण करणार आहे. पण आता तुम्ही शक्ती अल्प प्रगट असल्यामुळे तुम्ही जाणू शकत नाही आणि त्याला पूर्ण शक्ती अभिव्यक्त होते तेव्हा तुम्ही जाणता. अशा कथनचित कारणाच्या शक्तीचा निर्णय करा, श्रद्धान करा, अनुसरण करा आणि कथनचित कार्याच्या शक्तीचाही निर्णय करा. असं कारण आणि कार्य
दोन्हीचा शक्तीचा निर्णय करा आणि ते कारण आणि कार्य मीच आहे. वेद रूपाने कारण कार्य कथनचित भिन्न आहे आणि कथनचित कारणच कार्यरूपाने परिणमन करतं. कारणाला सोडून कार्यरूपाने अन्य कोणी परिणमन करत नाही. कारण कार्याचा विकल्पाच्या भूमिकेत निर्णय करा आणि ज्ञानाच्या वेळेला कारण कार्याने विकल्पाने रहित एक सत्सामान्य शुद्ध चेतन मात्र, एक शुद्ध ज्ञान मात्र स्वरूप अशा आत्म्याचा अनुभव करा. तर कार्यामध्ये निश्चित सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती होईल. सम्यक वृत्ती होतो आणि जो सम्यक वृत्ती होतो तोच जीव भगवान महावीराप्रमाणे परत मनुष्य भावामध्ये येऊन अनंत अवस्था प्राप्त करून सिद्ध अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. म्हणून महावीराने मी जन्मकारणाने संसारामध्ये परिभ्रमण केलं. त्यांनी उलटे प्रयोग करून संसारामध्ये परिभ्रमण केले. मारीचीपासून सिंहाच्या पर्याय तेही तुम्हाला दाखवून दिलं. मी उलटा प्रयोग केला, बदललो सिंहाच्या पर्यायापासून त्याचाही प्रयोग दाखवून दिला. दोन्ही प्रयोग महावीराने केलेले आपल्यासमोर आहेत. त्यामध्ये कोणता प्रयोग करायचा आणि कोणता नाही प्रयोग करायचा महावीर म्हणतात ते तुम्ही स्वतः ठरवा. उलट्या प्रयोगाचंही काय फळ मिळालं आणि सुलसलो त्याचं काय फळ मिळालं हे माझं चरित्र तुम्ही वाचलेलं आहे. तुम्ही माझ्या तीर्थामधले आहात. मी माझ्या दोन्ही गोष्टी कथेतून सांगितलेल्या आहेत. तुम्हाला माझा भूतकाळ घ्यायचा आहे का वर्तमान काळ घ्यायचा आहे हे तुम्ही स्वतः ठरवा. अशा आपल्या शक्तीचा निर्णय केला तर आपण भगवान महावीराचे व्यवहाराने शिष्य म्हटलं गेलो आणि निश्चयाने महावीर आपला अनंत शक्तीने युक्त आपल्या स्वतःच्या आत्म्याचे आपण शिष्य म्हटले जातो. दुसऱ्याचे शिष्य होण्यापेक्षा स्वतःचे शिष्य व्हा आणि स्वतःचा शिष्य होण्यासाठी असे पहिल्यांदा खऱ्या देवगुरुशास्त्राचे शिष्य व्हा व्यवहाराने. तेव्हा स्वतःचे शिष्य होऊ शकतो, अन्यथा नाही. मग व्यवहार देवगुरुशास्त्राचं श्रद्धा ज्ञान चारित्र हा पूर्वचर हेतू आहे. उत्तरचर सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी अशा प्रकारे आचार्यांनी आपल्याला या गाथेमध्ये कारणरूप द्रव्य आणि कार्यरूप द्रव्य दोघांच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. पण कार्यरूपाने प्रगट झालेल्याचं पाहून आपल्या कारणामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी प्रयत्न करा. हे भगवान महावीराचा 30 वर्षाचा संदेश आहे. आणि अशा संदेशाला जो भोगी धारण करेल त्या जीवाचा जसा त्यांचा वर्तमान आहे आपलं भविष्य होईल आणि त्यांचा भूत आहे तो आपला वर्तमान आहे. आपल्या वर्तमानाला त्यांच्या भविष्य आपला वर्तमान आपला भविष्य त्यांच्या वर्तमानासाठी करण्यासाठी जर प्रयत्न केला तर आपला मनुष्य जन्म सफल झाला.
देवगुरु शास्त्र मिळालेले सफल झाले आणि ज्या माता पित्याने जन्म दिला त्यांची खुशी सफल झाली की एक जीवाला जन्म देऊन त्यांनी व्यवहार सम्यक दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त करून निश्चय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त करून शुद्ध आत्मानुभव करून मोक्ष मार्गस्थ झाले आणि पुढे अनंत अवस्था प्राप्त करून अनंत जीवाला मोक्ष मार्गाला उपदेश देणाऱ्या अशा मी पुत्राला कोसरीला जन्म दिला म्हणून त्या मातेचे उदर माता पिताही सफल होतात आणि त्यांनी लहानाचं मोठं पालन पोषण करून सांभाळणं खर्च केला त्या धनाचा सुद्धा उपयोग झाला आणि असं कार्य न करता अनेकाला जन्म दिला आणि सर्व जीव संसारामध्ये परिभ्रमण करून इच्छावृत्तीत राहिले ती माता जन्म देऊन सुद्धा वांझ झाल्याप्रमाणे आचार्य सांगतात म्हणून त्या ठिकाणी भक्तांबर स्तोत्रामध्ये स्तोत्र आहे एक कडवा आहे तिथे काय सांगितलं सूर्य सर्व दिशाला प्रकाशित करतो दीपक एक ठिकाणी एकेका खोलीतल्या वस्तूला प्रकाशित करतो सूर्य संपूर्ण वस्तूला प्रकाशित करतो माता अनेक पुत्राला जन्म देतात पण तुम्ही तीर्थंकराची माता एकच पुत्राला जन्म देते तीर्थंकराला भाऊ बहीण नसतात मग 100 मातेने जन्म दिला मुलाला तो असार्थक आहे आणि तुमची मातेने एक मुलाला जन्म दिला तो सार्थक आहे आता ज्या माता पित्याने जेवढ्या मुला मुलीला जन्म दिला त्यामध्ये जे सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ झाले तेवढे जीव धन्य आणि तेवढ्या जीवाला धन्य दिलेले त्या तेवढ्या अपेक्षेने त्या माता पिता धन्य म्हटल्या जातात असं आपण धन्य झालो आता आपली संतती पुरुषार्थ केली कर्मणी योग्यता असेल तर ते पण त्या मार्गाला गेलं तर आपण धन्य झालो नाहीतर आपल्या मातेच्या अपेक्षेने ते धन्य आहे आपण आपलं कार्य करा पुढे आले आपण 101 मुलाने 3 मुलीला जन्म दिला त्यामध्ये मोक्षाला गेले काही स्वर्गाला गेले पुढे मोक्षाला जाते असे भविष्य काळामध्ये परत कधी आले असे माता पिता म्हणून जन्मून त्याच्या पुत्राला जन्म त्या गोवामध्ये सर्व मोक्षाला जातील आणि नाही जन्म दिलो तरी आपण जन्म होऊन न विवाह करता आपण मोक्षाला गेलो तर आपले माता पिता म्हणून कीर्तनकाराच्या माते पित्याची सुद्धा देव पूजा करतात ते तर अवृत्ती सम्यदृष्टी आहे कीर्तनकाराच्या उद्देशाद्वारे स्वतः मोक्षाला जाणार अनंत जीवाला मोक्षाला जाणाऱ्या जीवाच्या माता पित्याची सुद्धा पूजा सहज केली जाते या प्रकारे आपल्या स्वभावाचं ज्ञान श्रद्धा अनुसरण करून मोक्ष मार्ग समा आणि झालेला मोक्ष मार्ग खंडित करू नका निर्वाणाला तो मोक्ष मार्ग सतत चालू ठेवा आणि हे मोक्ष मार्ग सतत चालू ठेवण्यासाठी आपणाला चरित्र योगाचा अभ्यास वारंवार रिव्हिजन करत राहायचं जेवढी ज्ञानाची वारंवार रिव्हिजन होते तेवढी श्रद्धा दृढ होते ज्ञानाचं रिव्हिजन होतं अंतर्ज्ञानामध्ये पदार्थाचा राग सुटतो भले पदार्थ तात्काळ सुटला नाही
ज्ञानामध्ये राग सुटला, चारित्र्यामध्ये पदार्थ सुटला नाही. तर ज्याच्या श्रद्धेतला राग, ज्ञानातला राग सुटला, तो जीव या भवात जरी सोडला नाही संसार, तरी पुढच्या भवामध्ये नियमाने सर्व संघ हे ज्ञान श्रद्धा सुटलेले आहे. राग ते पुढच्या भवामध्ये सर्व सोडून तुम्हाला नवन दिगंबर अवस्था धारण करून केवळ ज्ञानाची प्राप्ती करून निर्वाणाला नेणार आहे. म्हणून आचार्य सांगले की या पंचम कालामध्ये 6 प्रकारचे तप आहे, बहिरंग आणि अंतरंग. तर अंतरंग तपामध्ये या पंचम कालामध्ये तुम्ही स्वाध्यायाचे परम तप आहे. स्वाध्यायामध्ये जेवढं पुण्याचा बंध होतो तेवढा अन्य कोणत्याही कार्यामध्ये नाही. म्हणून साधना साहित्य जरी ध्यानाची चिंता होत नाही तरी प्रयत्न कर, तिथे उपयोग लागत नाही तर सतत जिनवाणीचा अध्ययन कर. त्या अध्ययनामुळे स्थिरता निराकरणाची होत नाही आणि ध्यानाची स्थिरता आपोआप येते. ध्यानाची स्थिरता राहिल्याची श्रद्धा वाढते. मुनी दीक्षा घेतलेली आहे, त्याग केलेला आहे, तर जो त्याग केलेला परत ग्रहण करण्याचा भाव होत नाही. ज्ञानामुळे, अध्ययनामुळे, ध्यानामुळे. जे ध्यानही करत नाहीत, अध्ययनही करत नाहीत आणि बहिरंगामध्ये संयम घेऊन बसले, ते जीव परत ज्याला सोडले पाप म्हणून त्यालाच परत ग्रहण करतात आणि परत स्वतः संसारात परिभ्रमण करतात. आपल्या जीवानेही असेच अनेक जीवामध्ये केले. तसं न करण्यासाठी देव आपल्याला आपला भेटणार नाही. गुरु तर कुठे बघायला गेला तर सापडत नाही. आज एक जिनवाणीच आपल्यापाशी आहे, खऱ्या देव गुरु शास्त्राचं स्वरूप दाखवणारी आणि खरे आपल्या द्रविगुण पर्यायाचं स्वरूप दाखवणे जिनवाणी आहे. म्हणून आपल्याला तिसऱ्या चरणाने तुलिका अधिकार मध्ये गाथा येणार आहे. आगम चक्षु साहू. चक्षु 4 प्रकारचे आहेत, कर्म चक्षु, अवधी चक्षु, केवळ चक्षु आणि ज्ञान चक्षु. कर्म चक्षु तर सगळं बाहेरचं कुजल बघणार आहे, अवधी चक्षु सगळं कुजल बघणार आहे, केवळ चक्षु आपल्यापाशी नाही. आज आपल्यापाशी जिनवाणीच्या माध्यमातून ज्ञान चक्षु धारण करा आणि या ज्ञान चक्षुच्या द्वारे अवधी चक्षु आणि केवळ चक्षु स्वयं पर्यायामध्ये प्राप्त होतात. म्हणून आज जिनवाणीमध्ये कुठेही परस्पर उपदेश नाही, पण ज्या जिनवाणीला घेऊन परस्पर विरुद्ध उपदेश देणारे जीव आहे. म्हणून आज या पंचम कालामध्ये बाहेर कुठे जायचं म्हटलं तर कुठेही समानता कथन मध्ये नाही. म्हणून एक जिनवाणी आपल्याला समान वस्तू स्वरूप दाखवते, द्रव्यगुण पर्यायाचं स्वरूप. ते कुठेही भेदभाव करत नाही. आणि या पंचम कालामध्ये आपल्याला पूर्वी केलेल्या भावनेमुळे, भावाच्या द्वारे जिनवाणी मिळाली. जिनवाणीला पाण्याची दृष्टी देणारे गुरु मिळाले. गुरु जाऊन 26 वर्ष झाले तरी आपल्याला दिलेली दृष्टी केवळ ज्ञानाला प्राप्ती करता उपयोगी पडणार आहे. आणि परोक्ष रूपाने गुरुची दृष्टी आहे देण्याची आणि प्रत्यक्ष रूपाने आपण आपल्या दृष्टीच्या, श्रद्धेच्या, ज्ञानाच्या माध्यमातून कथन करतो. ही आपली दृष्टी प्रत्यक्षाची आहे आणि आपल्यासाठी गुरु हे मिळाले. आपल्याला वीरसागर महाराज, चंद्रवती माताजी, सुशीलवती माता, सुव्रता माताजी जे दृष्टी दिली आपल्याला, त्यांचेही आपल्याला यथायोग्य त्याच्या पदामध्ये त्यांचेही आभार मानून
आपण त्यांच्या प्रकारे आपण पण ज्ञानी श्रद्धावान चारित्रवान केव्हा हो अशी भावना दुसऱ्याला बघून आपल्यामध्ये प्राप्त करण्याचा पुरुषार्थ केला तर आपला खरी दिवाळी चतुर्दशी निर्वाण महोत्सव बीज खरी आपण प्राप्त केली. हे नाही केलं तर काहीही उपयोग नाही. ओम. सहज अनंत दर्शन स्वरूप आहे. सहज अनंत ज्ञान स्वरूप आहे. सहज अनंत सुख संपन्न आहे. सहज अनंत शक्ती संपन्न आहे. निश्चय अनंत चतुष्टयाने स्वयं परिपूर्ण आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. ओम. विसर्जन. नमो धियन्ताम् नमो सिद्धाणं नमो आर्यान् नमो वज्रायान् नमो लोये सौवतान् नमो धियन्ताम् नमो सिद्धाणं नमो आर्यान् नमो वज्रायान् नमो लोये सौवतान् नमो अरिहन्तान् नमो सिद्धाननं नमो आर्यान् नमो वज्रायान् नमो लोये सौवतान्. ओम. विसर्जन. शास्त्र की जय. भगवानी माता की जय. जगतो भगवान की जय. अनंत चित्र व्यक्ति भगवान की जय. आचार्य श्री भगवान की जय. आचार्य श्री नमस्ते नमस्ते नमस्ते. जय जिनेन्द्र.